हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत ऑल ऑनगोइंग फार्मासिस्ट वॅकन्सी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की अशा कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत ज्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही आता लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. मित्रांनो, खूप सारे स्टुडंट मला मेसेज करतात, विचारतात, सर माझं डिग्री झालेली आहे, सर माझं डिप्लोमा झालाय, सर माझं एम.फॉर्म झालंय आणि मी कोणत्या वॅकन्सीसाठी अप्लाय करू, आता कोणती वॅकन्सी चालू आहे का, असे खूप सारे स्टुडंट मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतात. तर मित्रांनो, त्या सर्व स्टुडंटसाठी आणि जे फार्मासिस्टची तयारी करतायत, फार्मासिस्ट व्हायचं स्वप्न बघतायत, तर अशा सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. म्हणजे ऍप्लिकेशन त्या वॅकन्सीचे स्टार्ट झालेत, नोटिफिकेशन आलेले, जाहिरात आलेले आणि मित्रांनो ह्या वॅकन्सी खूप चांगल्या आहेत. आणि मित्रांनो, यामध्ये आपण वॅकन्सी डिस्कस करतोय तर ह्या मित्रांनो टोटल परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असणार आहेत. म्हणजे कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसची वॅकन्सी आपण इकडे डिस्कस करणार नाहीत. आणि मित्रांनो, याच्यामध्ये 4 वेगवेगळे नोटिफिकेशन असणार आहेत, जे की ज्याच्यामध्ये काही मध्ये 100+ वॅकन्सीज आहेत. तर असे कोणते नोटिफिकेशन सध्याला चालू आहेत ज्याची ऍप्लिकेशन तुम्ही आज लगेचच करू शकता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचे, जे प्रायव्हेट सेक्टर मधलं खूप चांगलं डिपार्टमेंट आहे, तर याच्यामध्ये जॉब करायचं असेल तर इकडे आपलं शिकवलं जातं आणि तिकडे रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं मिनिमम फीस मध्ये. तर हे करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या स्टुडंटला टेक्निकलचं सिलेबस पाहिजे असेल, जे काही आता वॅकन्सीज मित्रांनो चालू आहे, डीएमईआर ची असेल, कल्याण डोंबिवलीची असेल किंवा ठाणे महानगरपालिकेची, याचा टेक्निकलचा सिलेबस तुम्हाला याचे नोट्स हवे असतील, प्रिव्हियस इयरचे पेपर हवे असतील किंवा टेस्ट हवे असतील, तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू आणि याच्यामध्ये आपण बघणार की ऑल ऑनगोइंग वॅकन्सी 2025. तर असं जर बघितलं तर मित्रांनो, 2025 आपल्या फार्मासिस्टसाठी, फार्मा कॅन्डिडेटसाठी खूप चांगलं इयर आहे. याच्यामध्ये मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची खूप चांगली पोस्ट आले आणि ह्याची वाट आपण खूप सारे स्टुडंट खूप दिवसापासून बघत होतो. तर ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या असणार आहेत, तर मित्रांनो डीआयच्या 109 वॅकन्सीज इकडे आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय, तर ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ऑलरेडी स्टार्टेड, म्हणजे ऍप्लिकेशन फिल करण्यासाठी ऑलरेडी स्टार्ट झालंय. आणि ह्याचं लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे ऍप्लिकेशन क्लोज डेट म्हणजे लास्ट डेट 29 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, ही डेट तुम्ही नोट करून ठेवा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की 29 ऑगस्ट 2025 च्या आधी तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचा अप्लाय करायचं असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. आता याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय असणार आहे? एज क्रायटेरिया मित्रांनो 38 इयरचं जनरल साठी असणार आहे, कॅटेगरीमध्ये रिलॅक्सेशन भेटेल. त्याच्यानंतर फीस, जनरल साठी फीस जर बघितली तर 394 आणि कॅटेगरीसाठी 294 रुपये फीस असेल, ऍप्लिकेशन फीस. त्याच्यानंतर मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरचं लोकेशन, या वॅकन्सी ज्या 109 आहेत ह्या टोटल महाराष्ट्रामधल्या वॅकन्सीज असणार आहेत. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट. ड्रग इन्स्पेक्टर साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर बॅचलर इन फार्मसी आणि त्याच्यानंतर फार्मसी डॉक्टर म्हणजे फार्म डी असेल आणि बॅचलर इन फार्मसी. फार्म डी रिलेटेड नोटिफिकेशन आजच आलेलं आहे, याच्यामध्ये फार्म डी कॅन्डिडेट पण इलिजिबल असणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण दुसरी वॅकन्सी बघणार आहे, ते म्हणजे ठाणे महानगरपालिका. आता मित्रांनो, ठाणे महानगरपालिकामध्ये फार्मसिस्टच्या टोटल नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या तर 36 वॅकन्सी ठाणे महानगरपालिकेमध्ये अवेलेबल आहेत. ह्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्याचं ऍप्लिकेशन स्टार्ट डेट जर बघितलं ठाणे महानगरपालिका फार्मसिस्टचं, तर ऍप्लिकेशन या वॅकन्सीचे पण ऑलरेडी स्टार्ट झालेत. आणि ऍप्लिकेशन क्लोज डेट म्हणजे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे ठाणे महानगरपालिकेची, तर ती असणार आहे मित्रांनो 2 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची. या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय तर 2 सप्टेंबर 2025 च्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागेल. आणि मित्रांनो, लास्ट डेटची तुम्ही वाट नका बघू. काही अडचणी असतात, टेक्निकल इश्यू असेल, पेमेंटसाठी इश्यू असेल, तर त्याच्यासाठी मित्रांनो 2 सप्टेंबरच्या आधीच तुम्ही काय करा, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर याचं एज क्रायटेरिया जर बघितलं तर हे जनरल साठी 38 इयरचं एज असेल, कॅटेगरी साठी तिकडे रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फीस जर बघितली
तर मित्रांनो जसं महाराष्ट्रामध्ये 1000 रुपये जे फीस असणार आहे ते जनरल साठी असणार आहे आणि 900 रुपये एक्झाम फीस हे कॅटेगरीमध्ये असेल. आणि ह्याचं लोकेशन जर बघितलं तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची वॅकन्सी आहे, तर लोकेशन पण मित्रांनो ठाणे जिकडे असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं बॅचलर इन फार्मसी म्हणजे डिग्री झालेली पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इकडे 3 इयरचं एक्सपिरियन्स पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे, जेणेकरून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक खूप चांगली वॅकन्सीज आहे ते म्हणजे आरआरबी फार्मासिस्ट वॅकन्सी 2025. तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं तर डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल आहेत. आधीच्या 2 वॅकन्सीमध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नव्हते, पण मित्रांनो जी रेल्वेची वॅकन्सी असते, रेल्वे फार्मासिस्टची वॅकन्सी असते, याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट पण डायरेक्ट इलिजिबल आहेत. आणि मित्रांनो या रेल्वेमध्ये फार्मासिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर 105 वॅकन्सी इकडे असणार आहेत. आता मित्रांनो ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत, म्हणजे आपण ज्या वॅकन्सी डिस्कस करतोय त्या अशा वॅकन्सी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आज ऍप्लिकेशन करू शकता. त्यासाठी इकडे सगळीकडे ऑलरेडी स्टार्टेड ऍप्लिकेशन स्टार्ट डेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन क्लोज डेट म्हणजे रेल्वे फार्मासिस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे 8 सप्टेंबर 2025. ठीक आहे, तर 8 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, आरआरबी जे फार्मसीची वॅकन्सी आहे त्याच्यासाठी अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर एज क्रायटेरिया आहे मित्रांनो 38 इयरचं. त्याच्यानंतर इकडे जे फीस आहे मित्रांनो ते 500 रुपये फीस जनरल साठी आहे आणि मित्रांनो आय थिंक इकडे 400 रुपये फीस काहीतरी कॅटेगरीसाठी आहे. तर हे थोडं टायपिंग एरर इकडे आहे. आणि ह्याचं फुल नोटिफिकेशन किंवा या सगळ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यांचे तुम्हाला फुल नोटिफिकेशन पाहिजे असतील तर तुम्ही सिंपली काय करा मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन करा. तिकडे तुम्हाला हे फुल नोटिफिकेशन भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे वॅकन्सीसाठी तर टेलिग्राम चॅनल वरती सगळे जे पोस्ट आहेत त्याच्या लिंक पण तुम्हाला येतील, जेणेकरून तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि लोकेशन. तर मित्रांनो आरआरबी मध्ये ज्या वॅकन्सीज आहेत तर त्याचं जर लोकेशन बघितलं ना तर हे ऑल इंडिया मध्ये वॅकन्सीज आहेत. तर वेगवेगळे बोर्ड असतात रेल्वेचे, त्याच्यामध्ये सगळीकडे वॅकन्सी आहे. पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपलं एक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये जर वॅकन्सी बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये फार्मासिस्टच्या मित्रांनो 105 पैकी 25 वॅकन्सी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया इकडे बघा, बॅचलर इन फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी. तर मित्रांनो सगळे स्टुडंट आरआरबी फार्मसिस्ट साठी इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, ते बघू शकता, द सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, CCRS. आणि मित्रांनो ह्याला आयुष डिपार्टमेंट जे असतं त्याच्या अंडरची ही वॅकन्सी असते. आणि याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे पोस्ट आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ए मध्ये आपले फार्मसीच्या वॅकन्सीज नाहीत, पण ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मित्रांनो फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो येथे जर बघितलं तर बी आणि सी या 2 ग्रुपमध्ये जर टोटल पोस्ट आपण बघितल्या ज्याच्यामध्ये फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल आहेत, तर या वॅकन्सी मध्ये मित्रांनो 28 अशा पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. तर या वॅकन्सीसाठी पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ह्याची ऍप्लिकेशन स्टार्ट डेट मित्रांनो ऑलरेडी ह्याचे पण ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन मित्रांनो याचं जर बघितलं तर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काय करता येईल, या वॅकन्सीसाठी अप्लाय करता येणार आहे. आता इकडे एज क्रायटेरिया मित्रांनो मी 2 दिलेले, तर वरती जर मी मेन्शन केलं होतं की बी अँड सी या 2 ग्रुपमध्ये मित्रांनो फार्मा कॅन्डिडेट साठी वॅकन्सी आहेत. ज्या वॅकन्सी मित्रांनो ग्रुप बी आणि सी याच्यामध्ये येतात तर त्यांचं एज क्रायटेरिया वेगवेगळं आहे. एका ठिकाणी 27 आहे, एकाच ठिकाणी 30 आहे आणि प्लस तुम्हाला कॅटेगरीनुसार तिकडे रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि एक्झाम फीस पण ग्रुप बी आणि ग्रुप सी नुसारच आहे मित्रांनो. तिकडे एक्झाम फीस 200 एका ठिकाणी आहे, 100 एका ठिकाणी आहे आणि कॅटेगरीसाठी इकडे कुठलीही फीस नाही आहे. आणि मित्रांनो याचं जे लोकेशन आहे हे पण ऑल सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, त्याच्यामुळे ऑल इंडिया. आणि त्याच्यानंतर इकडे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर काही पोस्टसाठी मित्रांनो
एम फार्म लागेल, काही ठिकाणी फार्माकॉग्नॉसी मध्ये एम फार्म लागते, काही ठिकाणी फार्माकोलॉजी मध्ये लागते आणि काही ज्या वॅकन्सीज आहेत ऑलमोस्ट 13 वॅकन्सीज आहेत ज्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या 4 इम्पॉर्टंट नोटिफिकेशन डिस्कस केले आणि मित्रांनो याच्यामध्ये जर टोटल बघितलं 109 एका ठिकाणी वॅकन्सी आहेत, एका ठिकाणी 105 वॅकन्सी आहेत, एका ठिकाणी 36 वॅकन्सीज आहेत आणि एका ठिकाणी मित्रांनो 28 वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो अशा टोटल जर वॅकन्सी आपण बघितल्या ऑलमोस्ट मित्रांनो 200 हे 30 आणि हे 20-50 म्हणजे 270 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये येतात आणि या 4 नोटिफिकेशन साठी मित्रांनो तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. तुम्ही जर स्टडी करत असाल तर मित्रांनो ही गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. तर एक वॅकन्सी आपल्याला एकच पोस्ट लागणार आहे, तर ती ठाणे महानगरपालिकेमध्ये भेटो, ड्रग इन्स्पेक्टर मध्ये भेटो किंवा रेल्वे मध्ये भेटो. तर मित्रांनो आता तुम्हाला चान्स आहे, 2025 मध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येत आहेत, तर त्याचा फायदा घ्या. अपकमिंग डेज मध्ये कधी येईल माहिती नाहीये, ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनायचं असेल तर आरडी फार्मा जो आहे आपल्या सर्व स्टुडंटसाठी हेल्प म्हणून खूप व्यवस्थितपणे क्रिस्टल आणि क्लिअर पद्धतीने विदाऊट फिल्टर गोष्टी घेऊन येत आहे. आपल्या चॅनलवर बघितलं तर सगळ्या वॅकन्सी प्रॉपर सांगितल्या जातात. त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल व्हॉट्सअपवरती हेल्प पण केलं जात आहे. आमची टीम तुम्हाला हेल्प करण्यासाठी मित्रांनो तुमच्यासोबत भक्कमपणे उभी आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आपलं स्टडी मटेरियल हवा असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे. तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स जे आयटी डिपार्टमेंट याच्या रिलेटेड सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. आणि काही डाऊट असेल व्हिडिओला कमेंट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता आणि सर्व पीडीएफ नोट्स वगैरे साठी टेलिग्रामला पण जॉईन करा. थँक्यू सो मच.